परब्रह्म गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण सद्गुरु चरणी विश्वास आदरा सद्गुरु चरणी विश्वास आदरा लोकावा फेरा सौगंधीता सद्गुरु चरणी विश्वास आदरा सद्गुरु चरणी विश्वास आदरा लोकावा फेरा सौगंधीता
सता यता याचे मोठा भाग्यवंत मोठा पुण्यवंत मोठा भाग्यवंत मोठा पुण्यवंत मोठा श्रीमंत सुखदाता सखायाची संगी भाव धरुण्या खरा सखायाची संगी भाव धरुण्या खरा जन्म मृत्यू भेरा चुकविला आम्ही दत्ता महाराज बोलले सद्गुरु चरणे विश्वास धरा सद्गुरु चरणे विश्वास धरा सद्गुरु चरणे विश्वास धरा
सद्गुरु चरणी विश्वास धरा, सद्गुरु चरणी विश्वास धरा, सुखवा फेरा 84चा मोठा भाग्यवंत मोठा पुण्यवंत मोठा श्रीमंत सुखदाता भक्ति भाव दरिता सुख येईल हाता, भक्ति भाव दरिता सुख येईल हाता, भूमी का कष्टता याता याती मोठा भाग्यवंत मोठा पुण्यवंत मोठा श्रीमंत सुखदाता सगळ्याची संधी भाग धरून या खरा, सगळ्याची संधी भाग धरून या खरा, ज्यांना मृत्यू फेरा चुकविला मोठा भाग्यवंत मोठा पुण्यवंत मोठा श्रीमंत सुखदाता महायोग भेटी सखे भीमरत्यावरम पुंडरी काय दासम महेंद्र समागत निष्ठंत मानंद कन्न परब्रह्मरी कंपरी पांडुरंग
प्रथम मन दुसरी जन्म संसाराची त्यांच्या कृपादान करीता विचार बाबाजी सद्गुरु दास बाबा दयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ओम ब्रह्मानंद परमसुरम जीवनज्ञानगुरुप्री द्वंद्वातीतं गणसदृशं तत्त्वाचार्य अक्षरम् एकमेतमिवलजं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं वन्दं श्रीवासनाथपुराजयं मोक्षानां ज्ञानदानैकरकं कोटि क्षेत्रे निवासनं नमामि विष्णुं मोक्षाबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यात्रयनी देवाची या जगदुद्धाराला की दया अवतार मेरा परिवार सीताईचा मोक्षाबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यात्रयनी देवाची विठाला विठाला मोठा भाग्यवंत मोठा पुण्यवंत मोठा श्रीमंत प्राप्त समय प्राप्त घटिका आहे बापांनो सगळ्याला लागल्या ते बोलता 36 वर्ष बाई काय का 6 दिवस आहे बाकीच्या झोच्या पाणी पण तुम्ही इथे बसलेल्यानंतर आहे का हो बघा महात्म्य विश्वास होत नाही झाले तर कळत नाही आणि कळालेली तर स्वीकारायची तयारी राहत नाही तुमच्या आमच्या आईची पूज पवित्र आहे म्हणून आपण या रेंज मध्ये आलो 36 वर्ष विश्वनियंत्रण ज्या कुशीत पाणी भरलंय ना त्या नाथबाबाच्या पदस्पर्शाला पावन झालेली ही भूमी आहे आणि त्याच नाथबाबाचा परमार्थ जशाच्या तसा शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाण्याकरता ज्या महात्म्याला संसारावर तुळशीपत्र ठेवलंय आणि या कौसांमध्ये वास्तव्य केलं त्या महात्म्याच्या पुण्यतिथी करता तुम्ही आम्ही भाग्य तुमचं आमचं चांगलं आहे भाग्य तुमचं आमचं चांगलं आहे निदान रेंज चांगली लागली मायबाप परंपरा चांगली मिळाली बरं का फक्त समजून घेतलं पाहिजे
महात्म्यांची पुण्यतिथी साजरी होऊन आता त्यांना भरपूर दिवस झाले, पण 32वा वर्ष आहे यापुढे आपण साजरी करतो आहोत. तुम्ही आम्ही सर्व साधक मायबाप मिळून. हो, वैकुंठवासी हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज मादळ मुहीकर यांच्या कृपाशीर्वादानं ब्रह्मलीन सद्गुरू मोहन काका महाराज तसेच गुरु माऊली पार्वती काकू महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळा आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. त्या अनुषंगाने बोलता देवाच्या पूर्ण कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने हा नामयज्ञ सोहळा चालू आहे. ज्यांच्या अतिशय उत्कृष्ट आणि कुशल अशा मार्गदर्शनाने हा सोहळा चालू आहे. हरिभक्तपरायण ब्रह्ममूर्ती एकनाथ महाराज नरवडे असतील, अध्यक्ष शांतीवन धर्मशाळा नवीन कावसा, हरिभक्तपरायण ब्रह्ममूर्ती विश्वनाथ महाराज पवार, मारुती महाराज कुरेकर वारकरी शिक्षण संस्था कावसा या दोन महात्म्यांच्या अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शनाने चालणारा हा सोहळा आणि सोहळ्याचे 5 दिवस बोलता निघून गेले. 6व्या दिवसाची संध्याकाळ झाली आणि संध्याकाळची सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आयोजकाच्या वतीनं तुमच्या सर्व गावकऱ्याच्या वतीनं माझ्याकडे आली. तुमच्या सर्व संत मायबापांचे लाख लाख धन्यवाद. मृदंग सम्राट असतील, गुणीजन गायनाचे विशारद महात्मे असतील, आमचे हे बालवारकरी असतील आणि तुम्ही सर्व माता मावल्या तुमच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. 8 ला आपली सेवा आहे, 9 ला 10 मिनिटं बाकी आहे, 1 घंटा 10 मिनिटं भावाच्या हातात आहे. बसला मन फटका बसला विठाला. भागवत करा आपल्या ठिकाणी श्रवण करतो आहोत. मायबाप विचार करा, जगामध्ये परमार्थाला लय उतार आहे. भरपूर परमार्थ जगामध्ये पाहायला मिळतोय आपल्याला मायबाप, पण परमार्थ नाही पण ठिकाणा जात आहे. विठाला विठाला घेतलेला भंग आपलं कार्य आपली आयोजन असल्या कारणानं आपल्याच परंपरेतील पंडोबाबांच्या गुरुमाऊली शांताबाईंचा 4 चरणाचा भंग तुमच्या संत माईबापांच्या सेवे करता घेतला. सगळ्यांची आपण ऐकतो, पण आपलं गाव ऐकायचं. ज्ञानोबा तुकोबाचं आपण सगळ्यांचं ऐकतो मायबाप, पण आपल्या माईंनी सुद्धा आपल्या करता काय केलंय हे आपल्या काय बाहेर नाही घेता येत. हे बाजार जगात घेता येत नाही ना, त्याला शिक्षामुहूर्त लागत आहे. अनुभवाचं नाही लागत त्याला. नाही 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 घ्यायच्या घ्यायच्या अनुभवाला नाही तर आपल्या काय अनुभव आहे. पण अभंग अनुभव सिद्ध आहे, अनुभव सिद्ध महात्म्याचा आहे आणि विजयी अवस्थेच्या महात्म्याचा आहे. माई या अभंगातून सांगतात, सद्गुरु चरणी विश्वास धरा. सगळ्यांनी सद्गुरु केले, गुरु सगळ्या जगाला केले, पण सद्गुरु इथं असलेल्यांनीच केले. गुरु सगळ्यांनी केले, कोणी नाही केले गुरु. अरे बिगर माळीचं एक नाही, गंजे टपुऱ्याच्या टपुऱ्या, पण सद्गुरु जीवनात आहे का? नाही. सद्गुरु जीवनात लागतो मायबा. आणि जोपर्यंत सद्गुरु चरणी विश्वास हा धरा. नुसतं गुरु करून चालत नाही बरं का. हिना माळ घातली म्हणून तिना घातली, त्याना घातली म्हणून त्याला घातली, हे त्याच्या बोखांडी ते त्याच्या बोखांडी. माळ का घालायची कशा करता नको तसं म्हणू नाही. गुरु करून मारावा. गज लोकांना गुरु केले ना, त्याला का विमान आले का हत्तीच्या पाल घ्यायला न्यायला. गुरु गावात चोऱ्या करी, शिष्यानं दिलं मासे धरी, मेंटल खोपडीचे. अरे उद्धाराचं साधन ज्याच्या जवळ आहे त्याला सद्गुरु म्हणतात. बघा, सद्गुरु चरणी विश्वास आदरा. सद्गुरु चरणी विश्वास आदरा. तुका बापेला 84 जाप. जर सद्गुरु जीवनात आला तर तुमच्या जीवनात 84च्या वाटेला जायचं काम नाही. जर सद्गुरु जीवनात नाही आला तर 84 योनीला लावा. गुरु जरी केली, एक नाही 4 जरी केले तरी काही हरकत नाही. आणखी जमीन जरी त्याच्या बोखांडी नेऊन घातली ना, तरी का गए तो का नाही घ्यायला तो कुछ भी नाही.
कसा मिळतो सगळ्यानंतर आली की माळ घातली असं नाही बरं का बाबा. संताबाईचं चरित्र वाचा जर सर अय लकी गेली ना आपलं कसं आहे बाबा यायला अनुग्रह घ्यायचा काल कोण का खाली टाक माळ द्यायचा. सकाळी आनंद बाबांना मी पुढे सांगेल आता नाही बोलत आपल्याला भावार्थ पाहायचा आहे. किती भाग्यवंत आहे आणि भाग्यवंत असल्यावर सद्गुरु केव्हा भेटतात. गुरु किती का भेटतील हो दगड उचलावा तिथे गुरु किती का भेटतील खिशे कापू तुम्हाला. पण सद्गुरु भेटू शकत नाही. संताबाई सांगते मोठा भाग्यवंत मोठा पुण्यवंत कसा पाहिजे सद्गुरु दिसायला बॉडी बिल्डर पाहिजे नाट्यपट्ट्यात पाहिजे शेंडी पार खाली वाढेल पाहिजे असं लागत काय असे गुरु लागत. मोठा भाग्यवंत मोठा पुण्यवंत असा पाहिजे तर त्याच्या सुद्धा जीवनामध्ये परंपरागत कृपादृष्टी असली पाहिजे. मोठा श्रीमंत सुखदाता आणि सद्गुरूंना काय द्यावं. लोक म्हणजे आम्ही अनुग्रह घ्यायच्या बसून आमचं आहे ना पत्राची माडी झाली मरक्या माडी बोकंडी पडन नका वर नेतो का बांधून सगळं हे द्यावा गुरुच्या कृपेनं. काय बाबा सद्गुरूच्या कृपेनं काय व्हायला पाहिजे हे सापराची माडी मेंटल उडेल बल्ब हे भौतिक गोष्टी गुरुकडून अपेक्षा ठेवू नका. आणि जर गुरुकडून ह्या अपेक्षा ठेवल्या गुरु बी नरकाला शिष्य बी नरकाला. माझं नाही सांगत देवाला सुद्धा दया येऊ शकत नाही. सद्गुरूंना काय द्यावं. आध्यात्मिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती सद्गुरूंना करून द्यायला पाहिजे. भक्तिभाव रहितात सुख येईल हातात त्याच्यावर भाव पाहिजे त्याच्यावर विश्वास पाहिजे. सद्गुरू कुठं राहतो मुक्काम गोष्ट जुनी कावसा कुठं राहतो गुरु सद्गुरू सांगितला बरोबर. सद्गुरू कुठे आहे ज्ञानोबरायचं सद्गुरू कुठे आहे मदर सगळं पाठ आहे आपल्याला बी बोलायची काही गरज नाही. कुठे आहे त्याचे सद्गुरू हृदया आपले कुठे आहे कावसार नाही. इड तर रॉंग नंबर लागला आपला. अरे मुझे कष्ट यातायाती गुरु करू सदा रिकामे धोंडाळ्याची गरज आहे का. माहे कीर्तन बाबा चांगल्या चांगल्याला खटकू राहिले आपल्याला बी काऊन खटका त्या सगळं बोललं का हे तुम्हाला माहिती वाटत म्हणजे मला काय भुकत आहे तुम्हाला कळू राहील. अरे माय बाप सद्गुरू इतकं उत्कृष्ट परब्रह्म तत्व तुमच्या आमच्या जीवनात आले असताना सुद्धा साधक नको तिकडे धरकतात ना. परंपरा कलंक लागतोय. जर यांना अत्यंत दुःखाची निवृत्ती होते तर रिकामे धंदे कशाला करू राहिला. याची शांती कर त्याची शांती कर. याचा दोष काढ त्याचा दोष काढ. कायचा दोष काढतो तो यातला दोष काढ या कपाळचा तो टपुऱ्यात दोष आहे. तुला चिंतन कर म्हणलं का लय अंग भरून आलं त्याचं. चिंतन करायला अंग भरून येत आहे चिंतन करायला लय अंग कणकण करताय. मग आपल्या बापाने ठेवले काय बापाची कर्माची वाट लावायची. भक्तिभाव धरितात सुख येई हातात एका कष्टता यंदा मायबाप याच्यापासून बाजूला गेला याच्यापासून नको ते धंदे केलेला मायबाप रव नरकाला जावा लागेल. सगळ्याची संधी विश्वासानं सांगते. सगळ्याची संधी धरून या भाव खरा 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 काय म्हणजे खरा म्हणजे फटा असतो.
खरा भाव असला पाहिजे आणि त्याचा भाव खरा झाला. जन्म मृत्यू खेपा चुकलिया कविला माझ्या सद्गुरुनाथानं माझ्यावर कृपा केली आणि माझ्या जन्म मरणाचा जो फेरा आहे ना, 84 लाख योनीमध्ये थकायची जी गोष्ट आहे ना, माझ्या सद्गुरुनाथाला प्रतिबंध घातला आणि माझ्या सद्गुरुला घेऊन घातला बेटा. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सरळ सरळ भावार्थ तुमच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. जरा बारीक विचार करा. जोपर्यंत जीवनामध्ये माणसाचे आलो बघा, बाहेरची जग शिकलेले सवरलेले लोक सांगत त्या 3 गोष्टी दुर्लभ आहे. हे सगळे ऐकू ऐकू किटले कान आता. मनुष्य जन्म दुर्लभ आहे, संत भेटी बरोबर आहे ना, बरोबर आहे का नाही? मग या आपल्याला भेटल्या नाही का? इड बसलेल्या भेटल्या सगळे आणून नाही देत. बरं एखादा असेल उकेल चुकेल तर ऐकून घ्या काय सांगू राहिलो तर. हो हरिपाठा लाटण जेवाला 60 श्रीपाद बाबाच्या भाषेत सांगू का? पावसाळ खाऊन आत पाव हागलाय का? खोपडीच्या घरी काय भेटत नाही काय आपल्याला? बाबा काय करता तुम्ही एवढा 8-8 दिवस त्रास घेतात? कशाला थंडी वाऱ्यात येऊन बसले? काम धंदे नाही तुम्हाला घरी? कांदे लावायचे नाही का? काय येऊन बसले इड? काम धंदे सोडून घरदार सोडून लेकरं बाळा सोडून इथं आलो कशा करता? आणि इथं येऊन ते धंदे करायचे. समजून घेतली पाहिजे परंपरा. बघा किती उत्कृष्ट परंपरेमध्ये तुमचा आमचा जन्म झाला. लोक सांगतात मनुष्य जन्म दुर्लभ आहे. अरे भेटला तुला नाग द्या. संत भेटणं दुर्लभ आहे, भेटले नाही का? अरे त्या काळात कोणी समजून नाही घेतलंय. त्या काळात कोणी समजून नाही घेतलंय. तुकड्या करता मौती केल्या त्याला ग्रंथ रूपाला लिहून ठेवलंय. नसू द्या हे नगदे नाही समजून घ्यायचे आता, पण पुढे अशा जातीवंत अनुभवाचे लोक होणार आहे. म्हणून भागवत ज्ञानेश्वरी देऊन त्या काळात कोणी ऐकलं नाही. किडे पाडणाऱ्यांच्या काळातही होते. आज कुठं राहतं का? आज कुठं राहतं? कसं राहतं रे मेंटल? इथं नको व्हायला पाहिजे, तिथं नको व्हायला पाहिजे. ते थोडं टाकुऱ्यात आहे का ते? इडं नाही व्हायला पाहिजे, तिडं नाही व्हायला पाहिजे. आज कोण होतं का यायला यायचं यागळाच पारणार ते. आमच्या गुरुची काय येगळी ज्ञानेश्वरी का? पागल, आमच्या गुरुची वेगळी ज्ञानेश्वरी, भागवत वेगळं आहे का? गीता वेगळी का? 4 शास्त्र वेगळे आहे का आमची? तो लय तू येईल अनंत जन्माचं. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारी. खाटपुऱ्या देव घुसत नाही तुला. रात्र दिवस देव करू राहिला. दिवसात 3 कार्यक्रम करू राहिला. तो हा 1 दिवस कार्यक्रम होणार आहे हे तू विसरला. ज्ञानबाबाच्या भागवतात मंत्र तंत्र उपदेशिती तुम्हाला माहिती. गुरु पुढं मुखात ऐकायचीच माया. ऐके आहेत घरोघरी परी. इड मेके, इड नाथ बाबाची मेके. सद्वस्तू काय म्हणत्या? काय म्हणते सद्वस्तू? हेच पाठ मोरे आणि यायला काय सद्वस्तू सांगावं? यायला नुसतं भुगावा पंचमधी, काळीमध्ये, ढवळीमध्ये, काळीमध्ये यायला जमत जेवढं. बाकी नाही येत यायला. यायला काय कळत? जीवनामध्ये बघा मनुष्यत्व मिळालं, संत पण मिळाला बर का, मोक्षत्व मिळालं. ठीक आहे, 3 गोष्टी तुम्हाला प्राप्त झाल्या. पण त्याच्या पुढची गोष्ट 3 गोष्टी ध्यानात ठेवा. या तुम्हाला कोणी सांगणार नाही, कोणीच सांगू शकत नाही. हे 3 गोष्टी मिळाल्या. बुचू संत आहे ना, दगड उचला तिकडे बोय आहे का नाही? पण पुढच्या 3 गोष्टी ऐका. माणूस जन्म भेटून चालत नाही. जन्म मरण्याच्या वर्म कळायला पाहिजे. पहिली गोष्ट वर्म जीवनात यावं लागतं. संत जीवनात आलं ना, संतांचं वर्म जीवनात यावं लागतं. पहिली गोष्ट त्या वर्माला नांदावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे साधना करावं लागतं. बरोबर? अनुग्रह झाला त्यामुळे झाला. आपण नांदलो, संत मिळाला, मनुष्य जन्म मिळाला, मुमुक्षत्व मिळालं. मुमुक्षत्व काय नाही?
गंगेत उडी टाकल्या. मुमुक्षत्व कशाने येत आहे? मुमुक्षत्व येण्याचं साधन नाम जीवनात यावं. बघा बरं का, संतांना संतांचं वर्म म्हणजे नाम जीवनात आलं. त्याची साधना केली नक्षीकांत, अगदी त्याचा विसर पडेपर्यंत साधना केली. दुसरं वर्म, तिसरं वर्म, परफेक्ट स्वरूपाची प्राप्ती झाली पाहिजे. हाच देव डोक्यात उतरला पाहिजे. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. वर्माच्या ठिकाणी दृढ भाव असला पाहिजे. जाणीव आता ज्यावेळेस वर्म येतं की जाणीव जीवनातच नाही. उतर तुम्हाला सांगता हा उपाय आहे. नाम हा त्याला उपाय. या रीतीनं ज्यावेळेस जीव गेला, जीव रीतीनं चालला, त्याचा परिणाम तिथपर्यंत आहे. म्हणून तुकोबराय काय सांगतात, तुकोबरायचं प्रमाण आहे. तुकोबराय सांगतात बाबा त्याला हा सोपा उपाय आहे. जीवनामध्ये संत यावा, संतांचा वर्म यावा, वर्म रीतीनं यावा आणि रीतीनं आलेला वर्माचा परिणाम यावा. त्या गंगातून पाईपलाईन दिली, माहीडून 1000 फूट लांब शेती. इथून गंगातून पाईपलाईन नेली पण मध्ये तीनच्या शिपेला तोडून टाकली एखाद्याला. मोबाईलवर मोटर चालू करू ना, पाणी घेऊन बाहेर निघलं. पाईपलाईन लिकेज झाली ना रे मध्ये, तिला सोडून कोण दे? सोडून देणारा भेटला पाहिजे. म्हणून झाला काय सांगत होतो तुम्हाला, संतांचं वर्म यावा, नाम यावा. नाम वर्म म्हणजे नाम आलं, नामाचं लक्षणांत अनुभव आला आणि त्या अनुभवाचा परिणाम चित्तामध्ये स्थिर झाला म्हणजे स्वस्वरूपाला जीव पात्र झाला. या 3 गोष्टी पुन्हा दुर्लभ. आता या 3 गोष्टी आमच्या जीवनात मिळाल्या. संत मिळाले नाही का? मिळाले ना संत आम्हाला. संतांचं वर्मही मिळालं. घासे कोण दूर आणि मीर आणि कोण दिन पाहिजे. घासाची तयारी नाही समाजाची.
नाही 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 पण कोण जन्माचं जर कर्म कोण जन्माचं पाप आणि कोण जन्माची वासना जर घालायची असेल तर नक्षीकांत त्याला करावाच लागतंय. जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत काही होणार नाही, काही होऊ शकत नाही. नाम घेतलंय घर लोकांना नाम घेतलंय मला एकदा भेटलो होतं 26 वर्ष झाली नाम घेऊन. किती 26 वर्ष झाली. थांब म्हणलं तू आता समाधी बांधितो आमच्या तिकडे येते का गए तो का नहीं क्या लाए तो कुछ भी नहीं. परिणाम काय आहे 26 वर्षाचा परिणाम आहे का हा 26 वर्षाचा परिणाम आहे का माया पुढं पुन्हा आणखी अरे सल्ल नास नासक्या कुठल्या वस्तू तुला सुचत नाही तर ब्रह्मप्राप्ती कधी होईल. कितीतरी नामधारक अरे रे 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 का सांगू का नामदेवाच्या भाषेत नामधारकानं जर ह्या रिकामे राडे केले ना हो आपल्या धर्मपत्नीचा विटा खाल्ल्यासारखा आहे. संताबाई सांगते ज्यावेळेस संताबाई भाऊ तुम्हाला सर ऐकत ना काय तू पण जे ऐकून ऐकूया जेवायला काही हाताचं काम नाही जेवायला बोलायचं काम नाही फक्त गिळायचं काम करत आहे. आम्ही 70 किलोमीटरला आम्हाला जाणार काही धंदे नाही का. अरे कुठेतरी महात्म्याला दया आली म्हणून ठेवलंय हे काय आमचा खानदानी धंदा नाही. नाही 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 ना मग शांत पिढ्यात कुणी मारत नाही बाबा शांत पिढ्यात कुणी मारत नाही. ड्युटीवाला माणूस आहे दिवसा पॅन्ट शर्ट वर राहतो संध्याकाळी धोतराव आणि माझ्या सद्गुरूची दया आहे. मी काही कुठे शिकायला नाही गेलो बरं का. मृदंगाचार्य मला म्हणतात ते मृदंगाचार्य कशात लावू काळीत लावू का ढवळीत त्याला म्हणलं तुला ज्याच्यात लावायचं त्याच्यात लाव माझा स्वर ज्याच्यात बसेल त्याच्यात लाव. मला काळी कळत नाही ढवळी कळत नाही मला काही खानदानी धंदा नाही हा पण चांगला सच्चा सद्गुरू जीवनात आला आणि त्या सद्गुरूनं वर्म दिलं आणि त्या वर्माला मी नांदलो नक्षीकांत नांदलो अथवा इसा कोणते आठवण्याची संताबाई शिकलेल्या नव्हत्या अडाणी होत्या. घरी पखालीचा व्यवसाय होता पाणी वाहावं लागत होतं घरी बकऱ्या कोकऱ्या होत्या. गरिबीची परिस्थिती असल्या कारणानं त्या मालकांकडे कामाला होत्या ते मालक आणून राहीत होते. सखयानंद बाबांची सखयानंद बाबा तिथे यायचे पहिले बंडो बाबा केरो बाबा श्रीपाद सखयानंद बाबा महिना राहायचे. महिन्यामध्ये तुम्ही त्यांचे त्या पावनभूमीतले लोक आहेत महिना राहून साधकाकडून चिंतन नामस्मरण करून घ्यायचे. मग महिने पखालीतलं पाणी वाहता सगळ्यानंद बाबा अनुग्रह करत आहे आणि साधकाला अवस्था होते. बघितल्यानंतर माईच्या जीवनामध्ये मनामध्ये उपरती निर्माण झाली आणि माईला अंतःकरण सांगायला लागलं काही उधार पावे
त्यावेळेस मनामध्ये तळमळ निर्माण झाली. ते सगळं भाव बघितल्यानंतर माईने ज्या मालकाने तिथं पाणी वाहत होत्या त्या मालकाला सांगितलंय, दादा मला माळ करायची, मला अनुग्रह मिळेल का? विचार बाबा सगळ्यानंद बाबाला सांगतात, आमच्याकडे संधी नावाची एक माऊली आहे आणि तिला अनुग्रहाची तळमळ लागलेली, बाबा कसं करायचं? बाबा सांगतात, बघू. माई समोर येत. माई विचारतात, बाबा सामान्य कुळामध्ये मी जन्माला आलेली आहे, पण मला उद्धाराचा मार्ग सांगा. कोण जन्मापासून माझं आणि भगवंताचं हीन कुळामध्ये जन्मल्यामुळे आमच्यापर्यंत ते वर्णन आहे. बाबा कृपा करा. बाबा सांगायचे, तुम्ही बाईची जात आहे का आमच्यासारखे होते का? परीक्षा घेतली माईची, संकायानंद बाबांनी. माई तळमळ लागायची माईला, कधी ती गोष्ट मला मिळेल, कधी ती गोष्ट मला मिळेल. जीवना वेगळी मासळी तैसा तुका तळमळी, तैसा माईला तडपड तडपड अवस्था पाहिजे. बाबाला बघितल्याबरोबर अष्टसाठी भाव तयार व्हायचे, अनुग्रह लाभायचे. असा महात्मा राहतो. महात्मा जरासा जरी बाजूला गेला ना, अंगाला 239 लहरी तयार होतात त्याच्या. महात्मा बी तसा असला पाहिजे. मग सगळ्या नंद बाबा सांगायचे, तुझी बाईची जाते, तुला काम करावं लागतंय, बकऱ्या वेळा लागायचं, व्हायचं नाही. पण बाई सांगायचं, नाही बाबा काही करा, पण द्या पुढच्या चक्राला मी. आता पुढच्या चक्राला माहिती होते, पण बाबाला माहिती होतं बरं का, एका कार्यार्थमागत्य मोठी कार्य करण्याचं भूत भविष्य वर्तमान कळलं संतांना. त्यांना माहिती होतं माझ्या धर्माची बदका ही चालवणार आहे. पण ठीक आहे बाबा, पुढच्या वेळेस द्या. माईच्या डोक्यामध्ये सगळ्यानंद माऊली, बंडू बाबा माऊली, माई माऊली, हो आमचं मी मुंडका धरायचंच काम चाललंय पुढे. मरून द्यायला त्या द्यायला तर दुसरी दोन नाही द्यायच्या घरच्या. तुम्ही जाऊन चिंता करता, गरीब मरत नाही म्हणून येडं याच्या. येडाने मुंडकं दाबायचं, मरत नाही कोणी. नाव घेता माया गेला,
हे देव प्रकट होण्याचे लक्षण आहे, देव नाही. जसं तुमच्याकडे पाऊस पडतो, तुम्ही कुठले बाबा देवगड गडले का, गेवराई गडले का? बरं. मग बाबा तुमच्याकडे पाऊस पडतो का नाही? डायरेक्ट पडतो का नाळासारखा? नाही ना. पहिले पहिले जरा बारीक कीर्तन ऐका. पहिले विजाचा कडकडाट होतो का नाही? ढगाचा कडकडाट होतो का नाही? सोसायटीचा वारा सुटतो का नाही? सुटतो का नाही? का डायरेक्ट पाऊस येतोय आधीच्या पाईपलाईन मधून? ऐसा तांत्रिक याचा भावा परस्पर वर्ततो ते हेवा तेज आनंदाची निवास राणी व भावली पावणे 400 वर्ष झाले या पुराव्याला. बाबा 450 375 मी कायला करू राहिला तू? घराजवळ तुकोबरायचं वर्णन तू सांगतो काय लोकाला? देव देव करा, देव देव करा, तू फाशी घेऊन मर. सांगू नको तू ते लोकांना देव देव. कशाला म्हणतात देव? हे जे प्रमाण आता या माऊलीने दिलं हे आपलं आहे का? आपल्या गाथ्यातलं आहे का? अरे ज्याच्यावर कोटीना फावड्यानं पैसे वडी द्या ना त्याचं आहे ते. काय ना म्हणजे कंठी प्रेम याची माय मेली द्यायला डोळ्यात पाणी आहे ना. तुकोबरायचंच म्हणालो ना मी. हे आमचं आहे का हे मला म्हणायचं आहे तुम्हाला. तुकोबरायचंय 450 वर्षापूर्वी त्या महात्म्याला पुरावा दिलेला आहे. मला बाबाजीची कृपा झाली आणि या अवस्थेला मी पोहोचलो. यायला बाबाजी नाही भेटली, यायला बुडीला नाही भेटली. कधी ही अवस्था प्राप्त होईल? काय केल्यानं ही अवस्था प्राप्त होईल? आता या मावल्याला होत होतं, काय केल्यानं होईल हे? फाशी घेऊन मर रे तू. तू तू परमार्थाला बट्टा लावतोय तू. एवढी तळतळून बोलायची वेळ काय येते? 450 वर्ष झाले माझ्या महात्म्याला देह ठेवून. तुकोबराय आवडतात, तुकोबरायची अभंग घे ना मग एखाद्या कीर्तनाला. आडतच नाही पोह्यात काही येतोय. घेऊन दाखवा एखाद्याला, द्या त्याला 1 लाख रुपये, त्याला त्याचा अभंग घेऊन दाखवा. ज्याच्या जीवावर उड्या त्याच्यात ना कुड्यात काय. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे मग मग हृदयी प्रकटे. मग बाणावाला प्रकटाचं काय? बाणावाला प्रकटन का? छाताला जे रीतीनं परत अरे तुला कळा ना कशाला हृदय प्रकटे रामरूप म्हणायचं. बायकोर होईल म्हणतो काय? बायकोर होईल म्हणतो. संतांची भाषा कळाला बुद्धीची लेवल लागली. असं कुठं राहतं का? असं कुठं राहतं का? अंगातच देव येतोय. आवळा डोक्याचे देव अंगात येत असतो का? देव अंगातलाच विषय. आणि
जायसा हृदयामध्ये लय भारी प्रवचन आणि ते बघ तिकडं हृदयामध्ये रामू आहे, मग त्याला रीत असेल का नाही? आणि ती रीत बाजार उभा देऊ शकत नाही देऊ शकत. जातीवंत पूर्व सुकृताचा माझ्या नाथबाबांना पुरावा दिले. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा इतरांना गणगोळ्या मरून जावा. सद्गुरूच काळानं द्यायला काय? सद्गुरू कळून द्यायला कशाला म्हणतात सद्गुरू? निवृत्ती दादानं ज्ञानदादावर कृपा केली ते म्हणतात मन हृदयी सद्गुरू. तेने तारुलो हा आम्ही संसार उभा केला. तारलो कुठं? तारलो का आम्ही उभा केला. नावानं प्रपंच वस्त्र चिंत तुझ्या पायी मुरा हा नावाचा अनुभव आहे. आमचा प्रपंच वाढो आणि लोकांचा पैसा वडो. अरे यारे जमणार नाही बापा. बोला त्याने हरी गबरदेला बापा. कीर्तन करीशी कीर्तनकार होती परिवैष्णव होती. अरे जरा कथा करीशी कथाकार होती परिवैष्णव होती. अरे जरा तीर्थयात्रा करीशी कावडीत होती परिवैष्णव होती. अरे जरा गायन करीशी तरी मुली जनत होती परिवैष्णव. करिता कवित्व नव्हती ते संत, संताच्या आप्त नव्हती ते संत. संत त्याला म्हणत नाही एकटाकी घालतोय म्हणजे संत नाही. लोकांना हाकीचे ढोस पाचतो म्हणजे संत नाही. किती लोकांच्या टोकऱ्यात पिठाली श्री सलाम नाही जमत. किती गेले कोट्या कोटी नाही चालत नाही तर रीत लागायची. मनोमार्गे गेला तो तिकडं धडकला तो इकडं नाही येत. नाही रोज हरिपाठ आहे. हरिपाठ केल्याशी जेवत नाही. थांब तुला आता विमान यायचंय. अरे हरिपाठ पाठ असावा का वाट माहीत असावा? तुमच्याकडे कसं आहे? पाठ असावा का वाट माहीत असावा? वाट कोणा सांगायची? वाट आता काढ्या लावून ठेवल्या. संताबाईवर तळमळ लागली. संताबाई विचार करायला लागल्या. आपल्या जन्माचं कुठतरी पुण्यभागी पडलं. अंतकरणात आत्मराम जरी ज्यात आता नागपुड्या साऱ्या चालू आहे ना. कोणाच्या मध्ये? कुत्र्या मांजरांच्या बी नागपुड्या चालू आहे. याची किंमत द्यायला आहे का बाबा? याची किंमत द्यायला आहे का? द्यायला कळत ही गोष्ट कळत मी काय गुरांना त्याला कळत का? नाही ना. ज्याला कळायचं त्याच्या टोकऱ्यात उतरा ना. ज्याला कळायचं ना ते समजून घ्यायला तयार नाही. बघा संताबाईला तळमळ आली. ज्यावेळेस 6 महिन्यानंतर बाबा पुन्हा आले. बाबांना अनन्य भावनेने शरण गेल्या. बाबा आता लय वेळ नको. आता माझ्याकडून राहू शकत नाही बाबा. मी आता जिवंत राहू शकत नाही. इतकी उभारणी तयार व्हावा पुढे घ्यायला.
मला वाकडं तिकडं वहिले बाबा तुमच्या माळीने काही होईन का मावाला परदेशी आपण सगळे परदेशातूनच येईल अमेरिकेतून जपान तुर्कस्तान अफगाणिस्तान कुठून येईल आपण दुरून मी आलो गा दुःख झाले या वयाने ठेव या वयाने ठेवली वंजनेची काल बाबा आता दूर करू नका आता यावेळी नका करू अवेळू आता वेळ करू नका अटकी वेळ बघा संस्थापनेची उदयाला पुण्य फळदेव का दिवसा भाग्य उदयाचा कसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण सगळ्यात ज्ञानाची काळात असलेली जी परंपरागत गोष्ट आहे ऐ परंपरा त्याची काय परंपरा त्याची मोरे जाधव नरवडे पवार हे कुळ का कोणतं कुळ लागत त्याला कोणतं परंपरा तुमची संख्या जास्त आहे म्हणून तुमच्यावर घेतो बाजार करायला गेले तुम्ही बाजाराला सडेल भाजी घ्यायची होती भाजी सडेल भाजी घेते का मी किती चौकशी करून घेते का नाही तो जर म्हणला 20 रुपये एवढं कुठं भाव राहतो का कमी करता येत नाही का मापात टाकली तरी 2-4 गाड्या ज्यादा टाकणार संसारकासाठी टिकूर ठेवून ध्यानावर ठेवून चाललाय बरोबर आहे ना साडी घ्यायला गेल्या साध्या साडी तो सारा बोकंडी त्याची दुकान टाकीतो तरी म्हणतो कलर बरोबर नाही तो म्हणतो ताई हरकत नाही तुम्ही ना अख्खं पैठण पालत केलं म्हणजे नाही म्हटलं तर आपल्याकडे यावर का ते बी बेशरमच राहत अरे साडी जर घ्यायची तर अख्खी दुकान बोकंडी घ्यायच्या मग गुरु करायचा काही विचार करावा लागेल का नाही पाणी पिना छान के गुरु करना पहचान की तो लई मोठा आहे आणि तो 50 लाखाच्या गाडी झेंडतो त्याचा 1 कोटीचा आश्रम आहे त्याच्या मागं लई आहे नाही मठ नवनाथात जाऊ दे आता 9:30 वाजले जास्त जात नाही मी नवनाथात गोपीचंद राजाला गुरु करायचा होता मैनावतीना जालिंदर गुरु करेल होता खरं वाटतं माहिती मला नाही सांगायचं एवढा हो कारण तेवढा वेळही नाही मला आणि मला भाऊ ज्या गोष्टीनं उद्धार होतो ना ती गोष्ट सांग ऐ ज्या जर तुमचा ताक पिऊन रोग जात असेल तर लिंब काय ढोसुरायचं ताक पिल्यानंतर रोग जात असेल तर एवढा कडुलिंब ढोसायची काही गरजच नाही ना तू का म्हणे सोपे
संताबाई समोर बसल्या बसल्याबरोबर अंगाला थरकाप सुटायला लागला, अंगात रोमांच वाढायला लागले. अजून अनुग्रह नाही बरं का, अजून अनुग्रह नाही. आणि मग अनादी काळाचं असलेलं तत्व ज्ञानदेवा म्हणे विचारे. काय उघडे काय मुस्काळा नाही, पुसा काय सांगेन, काय सांग उरेल बट्टे घेऊन जाय, काय सांगे पुसेलचा पुसाचा सांगे. या कंदाची लगे यायची डोळे पांढरे होते, काय करते पण तिकडे जाऊन अंधारात. संताबाई कृपा केली. बाबांनी ज्यावेळेस मस्त हात ठेवल्याबरोबर परिपूर्ण सात्विका भरणे रोमांची दाटले श्रीनाथचे जीवन येऊ लागेल. कापे दुधराले सुरते नेत्री अश्रुताची तरी वाहत बोल. संताबाईवर आठही भाव एकदाच सुरू झाले. आजी व्यक्ती पडली येना येना वरती, आजी व्यक्ती पडली येना येना वरती. एक तासानंतर परिपूर्ण देहाचा विस्तार संताबाईला. ब्रह्मानंदीला वेळी टाळी कोण देहाचे सांभाळी. आपल्या पूर्ण मालिकेमध्ये असा महात्मा झाला नाही आणि असा महात्मा होणार नाही. बोध प्रबोध परोक्ष अपरोक्ष दुरापरोक्ष एकाच टायमाला या शांताबाईला झाले. बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मारून द्यायला वैष्णव वेळ करायला लागायचे आपल्याला. शांताबाईला अनुग्रह प्रबोध एकाच टायमाला. ब्रह्मानंदाला टाळी लागली. परिपूर्ण विजयास्थिती ब्रह्माबाईची संताबाईची झाली. सखयानंद बाबांना संताबाईला जागर केले. संते उठ उठ. माई देहावर बघा बघा परिपूर्ण देहाचा अंग त्या नामाचा अंग संग झाला. सगळ्यानंद बाबा माईला जागृत करत आहे. माई हळू 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 देहावटा किती इंद्रिय विषय विसरती. टिंबटंब प्रचिती प्रकट होय. परिपूर्ण माई त्या भावावस्थेला पोचलेल्या माईला देहावर आणायकरता अर्धा तास लागलाय सगळ्यानंद बाबांना. आणि सगळ्यानंद बाबांनी ज्यावेळेस जाग केलं माई जाग होय आता होई बाजा होई बाजा. बरं कुठा जागे वाले आता सकाळी काकड्याला जीवनात कुठं जागे व्हा. काकडेला भारी म्हणता येत्या पण आम्ही झोपेला जाऊ. माई जागृत केलं यावर आणण्याचा प्रयत्न केला. माईला बाबा विचारतात आता कसं वाटत संते, आता कसं वाटत. संताबाई सांगते माझ्या जीवनाची परिपूर्ण अवस्था भावनेच्या पहिल्या चरणात. सद्गुरु चरणी विश्वास
चरणी विश्वास आदरा. गुरुच्या विरोधात उभे राहिले लोक आता. हे कलियुग आहे बर का, हे कलियुग आहे. हा, खऱ्याची माय बरी होईल, खऱ्याच्या लय अवघड आहे. नाही 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 नाही, लय अवघड आहे. बापा बापा बापा, बघा ना तुम्ही, जोपर्यंत जीवनात सद्गुरू येत नाही गुरुबंदाचे, जो जो दयाचा घेतला लागून भागवत ऐकत नाही काय? ऐ, जो जो दयाचा घेत लागून तो तो गुरु केला जाणे, गुरुशी आले अपारपण संपूर्ण जग. ऐकत नाही काय? माहित नाही काय? इथं काय सांगितलंय? सद्गुरू वाचून आता प्रमाणात जाऊ नका, पावले दावाले. आता शिक पहिल्या चरणाला पण स्पर्श केला. असं काही नाही का चारी वेळी सोडल्याच पाहिजे. एक जरी सुटलं तर चालतंय आपल्याला. एखादं ते सांगत, तिन्ही तर तेच सांगत आहे, दुसरं काय सांगायचं? ते तुम्ही रन तेच सांगत, त्या नामाचं सांगितलं. मग तुझ्या बापाच श्राद्ध सांगतो काय सांगत रे? जे आमच्या साधू संतांना सांगितलं ते सांगायचं करतोय. माय माझे बाप माझं सांगायला सांगितलं. स्वतः झोपत नाही, दुसऱ्याला झोपू देत नाही. पालथे कळू नाही काय? माणसाच्या जन्मात आलं ना काय? रेड्याला कळालं. इथं रेड्याला कळालंय. माणसं मेले होते का तेव्हा? माणसं यंत्रटपणा करत होते. मुडीच पण वाकणार. चुलीत जाय, आमचं काय जाईल? मडे लाकूड कुठं घाले ते तुम्ही माया हो गॅस मध्ये. आता गॅस आला, पहिले चुलीवाले. इतके रगेल जर जात होती, आज गेली नाही बरं का ती. त्याची वंशज आहेत आज पुढं. येण्याच्या हळदी रेड्याला कळावं, माणसाला कळू नाही काय? काय म्हणावा माणसं म्हणावं? याच्यापेक्षा बलिंदर दैवाचे साधू संतांच्या परमार्थाला दोष लावताय, भट्टा लावताय. कुठून आला का गोटीचा बघ, अंगातच जेव्हा आणतो. कृपाळू देवाची मग देवळातला पोशितो काय? ऐ का फोटोतला पोशितो? पोशितो जगाशी एकला एकला. तो डोक्यात उतरतो का? एकला उतरवतो. एकले नाही होता तिने मग सर्वच गोदी दसरा आहे. तू अवधानच माहित नाही तुला. उदान आलंय कुठलं कुदायचं फक्त तुला. अवधान कशाला म्हणतात? बघा संतांवर पूर्ण कृपा झाली. संताबाई ज्यावेळेस देहस्थितीवर आणलंय सखाय आनंद बाबांना. जरा बारीक आहे का? ज्या चावीला
ज्या चावीला कुलूप लागतील बाबा त्याच चावीला कुलूप उघडतील. ज्या चावीला कुलूप लागतील त्याच चावीला कुलूप उघडतील. दुसऱ्याच्या हातून पाहतो मी, दुसऱ्याच्या हातून पाहतो मी. नाही बरं, शांत पिढ्या गेली तरी नाही जमत, शांत पिढ्या गेल्या तरी जमत नाही त्याला. नाही जमत, नाही जमत. याला निवाह भारमाता त्याचं कामच नाही. इकडं मरतो तिकडंच मर, बोकाटी घेऊन मर, आमचं काही जायचं नाही. लक्ष्मी 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 बाबा काय म्हणतात? लक्ष लक्षातच विसर पडला. विचार करा, बाळेत विचार करा. चांगल्या परंपरेमध्ये तुम्ही आणि जन्माला नाही बाबा. बघा, शांतामाईला देहावर आणल्यानंतर शांतामाई परिपूर्ण सांगते, बाबा तुम्ही जीवनात आले आणि तुम्ही दिलेल्या नामावर आता मला परिपूर्ण विश्वास झाला. सद्गुरु चरणी विश्वास हा धरा. जर सद्गुरु नामावर विश्वास नसेल ना, तुम्ही किती नागपुड्या वाढा. नाही, नागपुड्यातून रक्त येऊ द्या, येऊ द्या. नाही, मच्छिंद्राच्या नागपुड्यातून रक्त यायला लागलं. मला एवढा वेळच नाही सांगायला. पुन्हा तरी पाहू आपण जगलो तर, कारण घरी जायची गॅरंटी नाही. चोरून ऐकलाय मच्छिंद्राला. 12 वर्षे नागपुड्या वाढल्या, नाकातून रक्त यायला लागलंय. जमाना टाळा नाही बसायला. नाही, शेवटी शरण जावं लागलंय महादेवाला. जे आईनं ऐकलं, आईवर परिणाम झाला. मायावर काय होत नाही म्हणून सांगा. इथं कोणीच रगेल विचारायला तयार नाही. असं कोण होतं? फक्त किडे पाडा तयार आहे. असं नव्हतं. अंगातच येत आहे घुमत्या. अरे पण काऊन घुमत्या पाय ना जरासाठी येऊ. पण खरं म्हणजे विचारलं तर माय मारायचं नाही का? जाऊ द्या. संतांनी सांगितले, सद्गुरूवर पूर्ण भाव धरा आणि सद्गुरूनं दिलेल्या वर्णाचा परिपूर्ण तुम्ही नक्षिकांत ज्यावेळेस अनुभव घेशाल. त्यामुळे 84 चा फेरा मुकीला आधी मोक्ष अशी त्या दिवशी अंतर्गत देहावर झाला, मनाला बोध झाला. त्या दिवशी जीव मुक्त होतो, पण त्याला घासावं लागतं. ज्या दिवशी बोध दिला त्या दिवशी नारदबाबाची अवस्था आहे. बोध दिला म्हणजे सांगते नाचला प्रेमाचे चालू एका जणात त्यांनी पावलो म्हणजे काल गोपा सद्गुरूची कृपा झाली. बोध पुत्र निर्माण झाला. ममता म्हातारी मरून गेली तेव्हा त्या थप्पा अनुभव आणि आमचा अनुभव 26 वर्ष झाले मला अनुग्रह घ्यायला थांब जात तुम्ही समाधी बांधली. तुम्ही कावसा 4 किलोमीटर पुढं नाही मागं नाही, म्हणजे तिकडं
मग तुम्हाला कळू राहिलं मी काय भोगू राहिलो. निदान आलेलं काहीतरी सार्थक होईल. किती भाग्यवंत असतो असा सद्गुरू अभंगाचं दुसरं जग. मोठा भाग्यवंत मोठा पुण्यवान मला लागत बोलायला वेळ जादा. मी काही शिकून नाही आले. दिवसभर तिकडं दिवसभर बघावं लागायचे 10 ते 6 खुर्चीला कलर देऊ. मला वाचायला टाइम दिलो. अभ्यास कवा करता, चिंतन कवा करता. त्याला चिंतन करायचं असतं काय वाचून भोगायचं राहतं काही काय घेऊन भोगायचं राहतं. ज्ञानोबरायानं कोणत्या वारकरी शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला. तुकोबरायानं माझ्या बहिणा मीराबाईला जमलंय, बहिणाबाईला जमलंय, आपल्याला जमणार नाही काय. आपल्याला सांगणारे मरून गेले. बघा संताबाईचा गुरुवरचा भाव बघा कसा आहे. माझे सद्गुरू कसे आहे बघा. आमचा गुरु केला प्याना पुरताना घेतला की जर तुझं लिटर आला इकडे आमचा गुरु कुठंच गुतलाय. स्टेटस मध्ये गुतलाय काहीचा सेल्फीत गुरु गुरु वारे वा गुरु गुरु असा राहतो. बघा ना गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव. अरे तिने सुद्धा काळी लावली तिकडं. तिनीला सुद्धा काळी लावली. गुरु साक्षात वाटतो का वाटतो ते तर हातापायाचा वाटतो. 5.5 फूट 5 फूट 2 इंच काळा गोरा ठेंगणा लंबा लांब नाकाचा आखूड नाकाचा आमचा गुरु. ज्ञानोबरायाचा गुरु पा गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विना देव नाही तुझा. पाहता चालत्या बरोबर तर पाहता किती मोठा माझा गुरु. त्रैलोक्य सुद्धा त्याच्या पुढे ठीक आहे. इतका मोठा माझा सद्गुरु आहे. मोठा भाग्यवंत असा माझा गुरु. काय करून ठेवलंय. ध्यान मुलं गुरुमूर्ती. गुरुगीता वाचत नाही काय. मंत्र मुलं गुरु वाक्य गुरुच्या मुंडकर पायऱ्या निघले. काय करता संसाराला काडी लावून येऊन बसले ते या गंथणीला. सगळ्या संसाराची राख काय सगळ्या महात्म्यांनी. आणि आम्हाला किमती नाही. आम्ही बार हा याला पंग द्या त्याला पंग द्या गुलाबजामुनचे लाडू खाऊ घाला. परमार्थ वाढायचा कधी आणि वाढलेला परमार्थ स्थिर व्हायचा कधी. मी बोलत आलंय करायला लागत आहे लोकायला. आपल्याला लागत आहे नामधार काय. माय काही तुमच्या बांधायला बांध नाही. ठेवशन नका ठेवू. मी काय इसगाव तिसगाव फेरणार चाळीसगाव. मी तारखीवर नाही अजिबात नाही. माझा गुरु एवढा मोठा आहे जेवढा संत माहिती आहे तेवढा आहे. कोण जग आपल्याला पुशिणार. ये आपल्याला पुसू शकता का. आम्ही काय कुणाचे घालतो रे. आम्ही काय कुणाचे घालतो.
पुण्य तरी का काय म्हणते पुण्य उद्धारा करता कोण पुण्य याचा माहिती ना कोणतं पुण्य आहे ते माझ्या सद्गुरू जवळ हो बाबा थोडं थांबा आता आवरून घेऊन आपण तुमची इच्छा आहे का सकाळ लोक बसायची 4 वाजे लोक मी कीर्तन करतो एकाला जांभळी येणार नाही एका सुद्धा मांडी मोडू शकत नाही एकाला जर जांभळी आली तर पुन्हा कावसांचं तोंड पाहणार नाही एवढी ताकद आहे माझ्या बंडोबा बाबा एखाद्याला 4 कोकडा धावला नाही एकाच्या बी कोकड्यावर 4 कोकडा धावला नाही कोण तुमचं तोंड पाहणार एवढी माझ्या सद्गुरूनं माझ्यावर कृपा केलेली पण तुमची तयारी बसायची आहे का मला काय विकावा धोका मी सकाळी घरी 8 वाजेला सुद्धा जाऊ शकतो मला काय अडचण आहे का तुमची तयारी बसायची चाल देऊ मग आपण मोठा भाग्यवंत तुमचं आमचं भाग्य चांगलंय तुम्ही आम्ही जाणीच्या पोटी जन्माला आलो ना ती खरंच लय पुण्यवान आहे ती साधी राहत असेल तिला मेकअप जमत नाही ती मेकअप बनली नाही ती साधी राहत असेल हो नसेल तिच्याजवळ पट्ट्याचं दूध साधं घालीत असेल पण माझी आई माझ्याकरता पवित्र आहे बाकीची गण माधुरी दिसली काय काडी लावायची तिला काही काडी लावायची का तिला नाट्या पट्ट्यात राहते त्याला जॅकेट वेगळंय दर कीर्तनाला जॅकेट वेगळंय फेटा वेगळा आहे तमाशातले नखरे करायला लागले मला तुकाराम पहिले फक्त पांढरा आणि केसरीच फेटा आता काळे निळे ढवळे पिवळे सगळे आणून ठेवले आम्ही सडे भेजायचे जाऊ द्या आणि इकडं परंपरा सांगते हा दिवशी हा अभंग पाहिजे त्या दिवशी तो अभंग पाहिजे तो सांगितलं काय संतांच्या अभंगाला सुद्धा आम्ही मर्यादा घालून टाकली कोणा सांगितलं हे धंदे जाऊ दे मला तिकडं नाही जायचं सद्गुरू बद्दल आदर आणि कदर ठेवा सद्गुरू किती मोठे असतात मायबाप कृपादान केले संती कल्पंती ही सरत नाही त्यांचं आशीर्वचन तर आपले गुरु किती मोठे असते बघा संतांचा भाव बघा त्यावेळेस तुम्हाला फळाला येईल नाव नाही तर फळाला येऊ शकत नाही किती नाव ठेवा हा नाही सद्गुरूवर जर भावच नसेल ना तुमचा तुम्हाला किती नामस्मरण करा तुम्हाला त्याचा अनुभव येऊ शकत नाही येऊ शकत पूर्वी सद्गुरूच्या तिथं जाऊन राहावं लागत होतं जाते गुरुच्या मुक्ताबाई सांगतोय मुक्ताबाई सांगते गुरुच्या घराला गेली कुठं होते तिचे गुरु कुठं होते भाऊ गुरु मुक्ताईचे गुरु बाबा कुठं होते संगस्त होते ना आणि मुक्ताबाई सांगते जाते गुरुच्या संत जे सुख देतात मायबाप हो संतांच्या सुखाला लिमिट नाही संतांच्या सुखाला मर्यादा नाही संतांच्या सुखाला बंधन नाही सर्व सुख सर्व
हे अंतःकरणामध्ये जसा नामाचा अंतःकरणामध्ये उद्रेक व्हायला लागला, प्रकटीकरण व्हायला लागलं त्या प्रभूचं, त्या चैतन्याचं जसं जसं प्रकटीकरण व्हायला लागलं तसं तसं देहावर परिणाम होतो. तुम्ही देहाचा परमार्थ सांगता, देहाच्या परमार्थाला काहीच होत नाही, सत्कर्म तयार होतं. देहाचं केल्यानं सत्कर्म तयार होतं, भूता खेळाचं केल्यानं भूता खेळाला जातंय, देवाधिकाचं केल्यानं देवाधिकाला जातंय. देव सांगतोय माझं केल्यानं माझ्या सुखाला पात्र होता आणि मज माझी नीची असता, जेणे मी तुझी होय पंडू सुद्धा हे पुण्य ऐसे म्हणतात शिवना तुझे. ज्ञानोबा असे सांगितलंय, तुकोबाला सांगितलंय, पुणेरी मारतय. आणि कीर्तन सांग होय हा गणपतीचा बाप्पा असा उभा. अरे काय कीर्तन म्हणता, अंग हरिरूप होण्याचं साधन नाम आहे. आणि ते कसं करावं लागतं, अभंगाचं तिसरं चरण. सुख भक्तिभाव काय म्हणायचं, सकाळी उठायचं, ढवळी साडी घालायची आणि पाणी न्यायचं माझ्या. भक्तिभाव काय म्हणायचं ते करून या मतातच नाही. जवळवरी अर्जुना हा बोध न भेटे म्हणा तो लोक पाणी न्यावा, बोध भेट्यावर पाणी न्यावा. हे नवीनच सांगली, नवीन काय सांगते तुला. अरे माय बापा हो, विचार करा, भक्ती केल्यानंतर परिणाम होतो. सडेल पाणी पिल्यावर परिणाम होतो का नाही? होतो का नाही? एखादा आई वडील येऊन शा दिल्यावर परिणाम किती महिन्यानं होतो?
आई बहीण येऊन एखाद्याला शादी आपण म्हणतो भाऊ बरं याचं लय चांगलं आहे असं म्हणतो त्या. राग किती महिन्याने येतो ताबडतोब येतो का नाही येतो ना तिथं टकुर ठिकाणावर आहे. मग इथं भक्ती करता उशा पायाला अगरबत्त्या लावायची पाळी आली आता. भक्ती का तुमच्याकडे लावायची का बाबा एवढंही लागत. भक्ती करता करता उशा पायाला अगरबत्ती लावायच्या पाळी आल्या आता. टकुऱ्यात देव उतरू नाही काय कशाला म्हणता भक्ती. चला भागवता काय करावं घर असं सांगावं वाटायला मला पण आता आहे ना 10 वाजून गेले आपला कॉम्प्लेटचा कार्यक्रम संपलाय का नाही यायचं भेटो बरं नाही. आत्मा परमप्रिय हरी माहित नाही माहिती नाही काय म्हणजे आत्मा परमप्रिय हरी त्याच्या ओव्या आहे खाली कळत नाही. त्याच्या नामकीर्तीचा हर्षवारी ह्या 4-5 ओव्या खाली या अजून हा भक्तीचा परिणाम आहे. चुकल या माया पुता संकटी एकाके बहुकाळे झाली भेटी संधी माझी उठे अनिवार्य याला भक्ती म्हणतात. भक्ती म्हणजे सोमवार आल्यावर माझ्यावर पाणी यायचं मंगळवार आला म्हणजे आईचं स्टेटस ठेवायचं बुधवार आला म्हणजे विठ्ठलाचं स्टेटस ठेवायचं गुरुवार आला म्हणजे दत्ताचं स्टेटस ठेवायचं. वारे वा भक्ती वाराला देव बंधू राहिला आमचा आणि एक नाम हरी द्वैत नाम दुरी. भक्ती केल्यानंतर परिणाम होतो. संताबाई सांगते माझ्यावर परिणाम झाला. भक्ती भाव धरिता सुख येई हाता. मग कोणतं सुख आलं माई सांगतात माझ्यावर ज्यावेळेस गुरुची कृपा झाली मस्तकावर हात ठेवला त्यावेळेस माझ्या देहावर परिणाम व्हायला लागला. सुंदर सुंदरिया करीती रुदारा सुंदर सुंदरिया करीती रुदारा याच्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही काही करा तुमच्याजवळ मर्याद माणसं जीवन करायची जरी ताकद असली ना तरी रोग नरकाला जावं लागेल बरं का. आम्ही करतो काय गात्र करते तुम्ही. परमार्थ हातापायानं टाकल्यानं करायचा विषय असतो का. परमार्थ वैखरीनं करायचा विषय असतो का. जा काय सांगितलंय जाणे भक्तीचा जीववाळा. तो ह्या सारे बोर कोरडे पडले तू काय सांगू राहिला जीववाळा.
शब्द नाही जे अक्षरची अव्यक्त ती शब्दात मोडत नाही, ती आकारात मोडत नाही. हो, ती गोष्ट परिणाम करते आणि त्या गोष्टीमुळे जीवनामध्ये भक्तीचा उदय व्हायला सुरुवात होतो. जशी जशी भक्ती म्हणजे तुम्ही आम्ही करतो ती नाही. आळंदी मंडळीला जाणं, तुळशीला पाहिलं न उपासनास करणं, मायबापाची सेवा करणं, गाईला गोघास देणं, ही सगळं सत्कर्म आहे. हे सत्कर्मात मोडतं, भक्तीत मोडत नाही. भक्ती अंतकरणामध्ये मोडते. अंतकरण चतुष्टावर त्याचा परिणाम होतो, तिला भक्ती म्हणतात. भक्ती भाव देता सुख येईल हाता, उगे का यथायती, उगे का कष्टता यथायती. नको ते रिकामे धंदे सोडून द्या, चांगल्या परंपरेमध्ये आलो, त्या नामावर आनंद व्हा, असं संत महिला सांगायचं आहे. विठोबार तुम्हारे बोलण्याच्या मुद्द्यामध्ये काही चुका असतील, माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष नाही बा. माझ्या भक्ती करता मी कीर्तन करतो. तुम्हाला किती समजलं मला माहित नाही, पण माझ्या आपल्याला जे तत्व मिळालं ना, त्या तत्वाचा आनंद घेता येतोय कोणत्याही परिस्थितीमध्ये. हो, बसल्या बसल्या घेतोय, चालता चालता घेता येतोय, खाता खाता घेता येतोय, झोपल्या झोपल्या घेता येतोय. फक्त त्याचा तुम्हाला छंद लागला पाहिजे. नाथबाबा सांगतात, छंद नाही नामाचा 5 लिटर वाताचा काढी लावाचा. छंद काय कामाचा? त्याचा छंद लावायचा, त्याचा लावली लोक म्हणजे मला लावून ती झोपत आली. वा रे वा, छंद. अरे माय बाबा हो, एवढं ब्रह्म नाम आपल्याला मिळालं ना, ते सगळं ना, सगळ्या गोष्टी काही सगळं ना, ब्रह्म नाम सगळा परिणाम करेल. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. आणि तो भाव खरा असला पाहिजे. अरे भाव निघाला, भाव निघाला, मोठ्या नाळली म्हणून मी तिच्यापेक्षा ज्याला मोठ्या नाळलं. कोण कोणाला खुशी नाही. आतून या सुखर्मेची निबळे, आतून ते सुख वाटलं पाहिजे. हो, म्हणून मायबाप त्याचा बोलण्याचा प्रयत्न केला. चाल घेऊन काय केलं, ठाईची घेऊन काय करतात, भैरवी घेऊन काय करते. आपली भैरवी झाली पाहिजे, आपली भैरवी झाली. काही भैरवी करायची गरज नाही. राग ना काही तुम्हाला, मी काही त्याच्या विरोधातला नाही. पण 10:15 वाजले, तुमचे 15 मिनिटं जास्त घेतले, मला माफ करावं. दानंद करणार मायबाप संतांनी सांगते, सगळ्याची संधी भाव धरून या खरा खरा म्हणजे का सद्गुरू कसा भाव असला पाहिजे, परिपूर्ण असला पाहिजे, खरा असला पाहिजे. स्टेटस नाही ठेवलं तरी चालत.
हा तुम्ही स्टेटस नाही ठेवलं सेल्फ नाही काढले तरी चालतील पण अंतकरणात भाव पाहिजे ना मनी नाही भावात जेव्हा मला पाव कसं काय पावन तो अरे नामस्मरण करायचं नाही गुरुला अगदी चांगले कपडे करायचे मस्त गुरुला गुलाबजामुन खाऊ घालायचे ते मेंटल गुरु असतील ते हा ते गुरु ना मार्का गुरु राडकाच्याला दोन्हीचा बोध वाया गेला म्हणून संताबाई सांगते सगळ्यांची भाव दुनिया करा जन्म मृत्यू तेरा सुखविला नामस्मरण केल्यानं जन्म मरण सुटते मायबाप नामस्मरण करू नका मरायचं असेल तर तोंड वाचून मारावं नाही नाम धारणार नाही जर नाम धारक तोंड वाचून डोळे फाडून गेला हरी नरकाची वेदना हरी नरकाची वेदना कशाला म्हणता हरी आपला प्रबोध म्हणजे आपली हरी हाय आपला प्रबोध म्हणजे आपला हरी त्याच्यावर दृढ राहा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत गुरुला काढी लावू नका आपले मेंटर भाई तुला किती दिवस झाले ग अनुग्रह घेऊ बाबा मी रात्रंदिवस हिंडतोय वैष्णव मेळ्यात आळंदीची कृपा आहे ज्ञानोबाची आपल्या आळंदीत तुम्ही होते ना तेव्हा मी फेटा बांधित होतो तेव्हापासून आहे ना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी जातो वैष्णव मेळाव्याला अरे विचार करा आपल्याजवळ खरंच खूप चांगली परंपरा आहे ना मग हरी कशाला म्हणतात आजूक कळा ना प्रबोध आमचा जर हरी असेल तर आजूक आम्ही काय ध्यानावर एक आमचे टकुरे एका जनार्दनी हरी हा उघडा वळखाव तुमच्याकडे उसड गेलंय आणि पैसे आले तुमच्याकडे 2-4 लाख रुपये त्याने दिले तुम्हाला बँकेतून मग असे काही चालतं का पैसे कसं करतात पिशी मग हे जर तुम्हाला जे मिळालेली गोष्ट आहे उघडे काय तू इतके वर्ष झाले 6-7 वर्ष झाले नाम घेऊ आणि मग काय करू राहील तो गुरु तिकडे बाकड्या वळू राहिले आता ती उपवरच झाली ना त्याला गुरुचा दोष आहे का बाबा आता काही लग्न होऊन अक्कल येत नाही मग काय करते आता करत्या काय आता हे आपलं दुःख नाही आता यायला काय सांगावं आता ती वयातच नाही आली ती मला लग्न करा 5 वर्षाची नारी दादा ऐकत नाही का निर्मला निराकार दादा माहुर माझं गाव शकून सांगा बजाने यमाई माझं नाव त्याच्यामधलं चरण आहे कळू नाही शकून नादबाबाचा शकून आहे कळू नाही आकार जाईल दादा उभा होईल निराकार तेव्हा काय जाणार आहे तो महादेव बी जाईल वाहून आणि तू बी जाशील वाहून तेव्हा काय करशील दगड आम्ही बोला का लई करायला लागत आहे लोकांना आम्ही महादेवाच्या विरुद्ध आहे का आम्ही रामाच्या विरुद्ध आहे का अरे महादेव जे करतो ना ते करा ना त्याने बैसोडी शंकर
मागतो शेवेला करून आपल्याकडूनच राहिले माफी मागू राहिले आपल्याकडून राहिले आता घरीच माफी मागतो आणि शेवेला करून देतो ज्या खंडोबाबांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही परंपरा आली मायबा त्या खंडोबाबाला एवढंच मागायचं हो प्राणदाता निघोलिया प्राणदाता निघोलिया प्राणदाता निघोलिया देह माती होय माणसाच्या आयुष्यात काहीतरी काय तोपर्यंत प्राणनाद यामध्ये आहे आत्माराम याच्यामध्ये आहे तोपर्यंत आनंद घ्या नामाला विसरू नका सद्गुरूला विसरू नका माझ्या खंडोबा केरबा बाबाला मोहन काकाला आणि पार्वती काकीला विसरू नका विसरू नको